नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं 6वं प्रकरण भारत आणि जग अभ्यासत आहोत। या प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक अभ्यासले। त्याचबरोबर भारताचे जगाबरोबरील संबंध, यात विशेषतः मोठ्या सत्ता, जगातील मोठ्या सत्ता आणि भारत यांचा संबंध आपण अभ्यासला। यात अमेरिका, सोव्हिएत रशिया, चीन या मोठ्या सत्तांचा आपण अभ्यास केला आहे। आज आपण भारत एक उगवती सत्ता या दृष्टीने अभ्यास करणार आहोत। आज चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात। लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात दुसरा मोठा देश आहे। तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे। भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे। आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे। त्यामुळे जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजे G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे। सर्वाधिक दराने वृद्धिंगत होणाऱ्या जगातील 4 अर्थव्यवस्थांमध्ये भारत एक आहे, म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन, म्हणून त्यांच्या संघटनेला ब्रिक म्हणून ओळखले जात होते। त्यानंतर या संघटनेत या देशांच्या गटामध्ये 2010 साली दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला आणि म्हणून या गटाला आता ब्रिक्स असे म्हटले जाते। 1990च्या दशकाच्या अखेरीस रशियाचे परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव यांनी रशिया, चीन, भारत अशी त्रिपक्षीय शिखर परिषदेची संकल्पना मांडली, जी एक प्रकारे भारत ही उगवती प्रादेशिक सत्ता आहे याला मान्यताच देणारी होती। अशा पद्धतीने आपण भारत एक उगवती सत्ता कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती पाहिली। आता आपण भारत आणि भारताच्या शेजारील देशांची माहिती पाहू। दक्षिण आशियातील सगळ्या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत। म्यानमार, चीन, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया हे सगळे देश भारताचे शेजारी देश आहेत। याशिवाय हिंदी महासागर क्षेत्रातील देश जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया, व्हिएतनामपर्यंत पसरले आहेत आणि हिंदी महासागरावर अवलंबून असलेला मध्य आशियाई प्रदेश हा भारताचा विस्तारित शेजार आहे। स्वातंत्र्योत्तर काळात या सगळ्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते। त्यासाठी भारताचे पंतप्रधान नेहरूंनी आशियाई आणि आफ्रिकी प्रादेशिकवादाची संकल्पना मांडली आणि सर्व नवस्वतंत्र देशांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला। त्याची परिणती 1947ची आशियाई शिखर परिषद आणि 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे शिखर परिषदेत झाली। मात्र शीतयुद्धाच्या प्रसारामुळे ही कल्पना पुढे मूळ धरू शकली नाही। 1947 मध्ये भारताची फाळणी झाली आणि स्वतंत्र पाकिस्तानची पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान रूपामध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली। स्वातंत्र्याच्या काळापासूनच भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध होते। यात मुख्य प्रश्न काश्मीरबाबत होता। या दोन्ही राष्ट्रादरम्यान काश्मीरच्या प्रश्नावरून 1947-48 मध्ये युद्ध झाले। त्यानंतर काश्मीरची विभागणी झाली व पुढे 1965 मध्ये पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले। 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान बांगलादेशची निर्मिती झाली। काश्मीरबाबतच्या वादाचे स्वरूप हे सुरुवातीला सीमावादाचे होते, पण पुढे 1990च्या दशकात त्याला दहशतवादाचे रूप आले। आज देखील
काश्मीर प्रश्न हा दोन्ही देशातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न मानला जातो. काश्मीरचे चीनशी वाढलेले संबंध हा देखील भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. चीनने पाकिस्तानमध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आधारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यात 1972चा सिमला करार, 1999चा लाहोर करार यांचा उल्लेख करता येईल. परंतु यात भारताच्या या प्रयत्नांना पाकिस्तानकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. ज्यांना हिमालयन राजवटी म्हटले जाते ते नेपाळ, सिक्कीम आणि भूतान हे वसाहतवाद काळात ब्रिटिश सत्तेच्या प्रभुत्वाखालील देश होते. स्वातंत्र्यानंतर भारताने त्या देशांशी तशाच प्रकारचे करार केले. सागरी किनारा नसलेल्या या हिमालयन राजवटींना भारतीय भूमीतून समुद्र प्रवेश मिळाला. तसेच भारताने या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. भारताने या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण पाळले आहे. 1975मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचे धोरण ठरवले. आज सिक्कीम हे भारतीय संघराज्यातील एक राज्य आहे. भारताच्या नेपाळवरील संबंधात अनेक चढ-उतार आले आहेत. 2006मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून बाहेर पडून संवैधानिक शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केली. भूतानबरोबरील संबंध बहुअंशी मैत्रीचे राहिले आहेत. अलीकडच्या काळात भारताने भूतानलाही संवैधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यास मदत केली. 1971मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात भारताने केलेला हस्तक्षेप निर्णायक ठरला. या नव्या देशाशी भारताचे संबंध सुरुवातीला अगदी चांगले होते. मात्र बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान मंत्री शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर ते बिघडत गेले. भूसीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपातील वाद या दोन देशातील संबंधातील काही समस्या होत्या. परंतु गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ या दोन्ही देशातील संबंध मैत्रीचे राहिले आहेत. सीमापार दहशतवाद आणि अंतर्गत विद्रोह या दोन्ही देशांच्या सामायिक समस्या आहेत. अलीकडेच भारत आणि बांगलादेशाने सागरी सीमेवरील आणि लँड एन्क्लेव्ह विवाद यशस्वीपणे, लँड एन्क्लेव्ह म्हणजे भूसीमेवरील आणि सागरी सीमेवरील विवाद यशस्वीपणे सोडवले आहे. ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार आणि सिलोन म्हणजे आताचा श्रीलंका हे ब्रिटिश भारताचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन्ही देश 1955च्या बांडुंग परिषदेमध्ये सहनिमंत्रक होते. श्रीलंकेबरोबरील संबंधात चांगले वाईट अशी दोन्ही पर्वे येऊन गेली. श्रीलंकेबरोबर सागरी सीमा विवादास्पद होती आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशातील मच्छीमार नकळतपणे एकमेकांच्या सागरी सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यामुळे पकडले जाण्याची समस्याही होती. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील तामिळ प्रश्न हा देखील बहुपक्षीय संबंधातील एक महत्त्वाची समस्या होती. LTTEला म्हणजे विद्रोही तामिळ गट, जो पुढच्या काळात दहशतवादी गट झाला, LTTEला पाठिंबा दिल्याचा आरोप श्रीलंकेने भारतावर केला होता. 1987मध्ये श्रीलंकेने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाईट संबंधाचे एक मोठे पर्व येऊन गेले. मात्र या दोन्ही देशातील सध्याच्या शासनाच्या काळात संबंध पुन्हा एकदा सुधारले आहेत. 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण लादले, ज्यामुळे भारत म्यानमार संबंध थंडावले. 1992मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला आणि तिच्या नेत्या अँग सा सू
अँग सान सू ची यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र त्यानंतर लगेच भारताने म्यानमारमधील लष्करी राजवटीशी संबंध सुधारले. ईशान्य भारतातील अनेक विद्रोही गट आणि त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले नेते यांच्या विरोधातील भारताच्या कारवाईला यश येण्यात म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा अतिशय महत्त्वाचा ठरला. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल याच क्षेत्रातील देशांमधून येते. अर्थात पश्चिम आशियातील देशांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही अनेक कारणे आहेत. इराण हा एक पारंपरिक मित्र आहे. मध्ययुगीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिले आहेत आणि 20व्या शतकातील संबंधांना त्यांनी आकार दिला आहे. तसेच सौदी अरेबियाबरोबरील संबंधही केवळ खनिज तेलाबाबतचे नसून ऐतिहासिक आणि धार्मिक घटकांनी त्याला आकार दिला आहे. पॅलेस्टिनी जनतेला आणि पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच खंबीर पाठिंबा दिला आहे. पश्चिम आशियाई देशाबरोबरील मैत्रीचे संबंध आणखी एक कारणासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव येतो. त्याचबरोबर भारताने इस्रायलबरोबर उत्तम संबंध राहतील याची खबरदारी घेतली आहे. इस्रायल भारतात हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांची एकी करण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशिया हा या प्रयत्नातील महत्त्वाचा एक भागीदार होता. परंतु 1960च्या दशकात इंडोनेशियाबरोबरील संबंध हळूहळू थंडावले. शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध अगदी नाममात्र होते, कारण हे देश शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला होते. व्हिएतनाम हा त्याला एक अपवाद होता. भारताने व्हिएतनाम मिन्हच्या संघर्षाला पाठिंबा दिला होता आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाला विरोध केला होता. आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. या दोन देशातील संबंध व्यापार, तंत्रज्ञान आणि लष्करी क्षेत्रात विस्तारले आहेत. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतीशीलता याचा भाग म्हणून भारताने या क्षेत्रातील देशांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. आज भारताचे सिंगापूरबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत आणि हा देश भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार तसेच भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असा देश आहे. ज्याप्रमाणे जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियाबरोबरील संबंधही सुधारले आहेत. व्यापारी मार्गांची सुरक्षा, चाचेगिरी विरोधी कारवाया आणि सागरी सुधारणांची सुरक्षा हे भारताच्या या देशाबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतर आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांनी वेगळे वळण घेतले. आशियानचे सदस्यत्व 5 वरून वाढून आज 10 वर पोहोचले. तो गट या क्षेत्रातील एक बलशाली गट बनला. आशियानने महत्त्वाच्या देशांशी आर्थिक भागीदारी प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. याचा भारतालाही फायदा झाला. भारताचा आशियानबरोबर मुक्त व्यापाराचा करार आहे. तसेच आशियान पुरस्कृत क्षेत्रीय सुरक्षा संघटना आशियन रिजनल फोरमचाही तो एक सदस्य आहे. सार्क, शांघाय सहकार्य संघटना यासारख्या 2 क्षेत्रीय संघटनांमध्ये भारत एक कृतीशील सदस्य आहे. तसेच भारताने स्वतः बिमस्टेक, मेकॉंग गंगा सहकार्य यासारख्या अनेक गटांना चालना दिली आहे. अशा पद्धतीने भारत आणि भारताच्या शेजारील राष्ट्र यांच्याशी सहकार्याचे संबंध आहे. बाकी आता पुढील माहिती पुढील तासाला घेऊ आपण.